हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे माझा सेल्फ पॅम्पर डे, ज्याच्यामध्ये स्किन केअर, हेअर केअर सगळं मी स्वतःची पॅम्पर करून घेणार आहे मी आज स्वतःला. तसं तर मी दर महिन्यातनं एकदा करतेच, तर आज मी पॅम्पर डे मी शेअर करते इकडे यूट्यूबवर. सो बघा मी कसा करते पॅम्पर स्वतःला. जसं जमेल तसं मी करत राहते, कारण कधी कधी टाईम नाही मिळत. तर मी नाही, आता मी काहीच वेकेशनमध्ये मला टाईम बिलकुल नव्हता, कारण मी इकडे तिकडे होती, तर मला स्वतःवर एवढं लक्ष द्यायला नव्हतं मिळत. त्याच्यामुळे पूर्ण फेस डल झालेला माझा, डार्क स्पॉट्स आलेले, खूप काय झालेलं. तसं मी रिकवर केलं त्याचं पण. हेअर्स पण आता पण जरा हे झालेत, ते पण आता डॅमेज झाले, तर त्याला पण रिकवर करा. आणि गरमी एवढी होते, बेकार गरमी होते यार, त्यामुळे आज मला तो टाईम भेटला आहे करायचा. तर मी आज करते तो पॅम्पर डे माझं सेलिब्रेट. आय लव्ह इट. आता मी बघा मी कशी करते. बाय बाय. तर गाईज मी आता घेतले बेसन हळद आणि दही. आणि मी जास्त करून होम रेमेडीजच यूज करते. मी जास्त असे काय बाहेरचं क्रीम वगैरे यूज नाही करत. सो लेट्स स्टार्ट. तर मी हाताने जरा हे केलं, कारण तो ब्रश जो मी यूज करते तो भेटत नाही आता मला. आणि आता जर इथे कोणी बघितलं तर मला वाटलं तर कोण आहे. चुप. तर आता हे चुप रे. तर आता हे 15 मिनटं असंच ठेवणार, त्याच्यानंतर फेस वॉश करेल. लागलं आहे बरोबर. आणि मी फेस वॉश केल्याने वाटलं नव्हतं की एवढा तर ते लाईट फ्लॅजर हे केले नाही तर तोंड असेल तर एवढं चांगला ग्लो यार. वाटलं नव्हतं मला एवढा फरक पडतो. मी त्याचं फर्स्ट टाईम हे यूज केलं. हे दही, हळद आणि बेसन आणि हळद तसं मी लावते, पण दही मी फर्स्ट टाईम यूज केलं आहे फेसवर. मस्त रिझल्ट आला आहे. तर आता हेअर केअर. आणि यार इकडे मागे आवाज येतो आहे, सो प्लीज इग्नोर. आणि आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, कांदा थोडा आणि मेथी सीड्स, ते पाणी टाकून बॉईल वगैरे करून घेतलं आणि स्प्रे बॉटलमध्ये त्याला हे केलं. आणि आता हे हेअर्सवर लावणार आणि ह्याला पण 10-15 मिनटं ठेवणार आणि नंतर हेअर वॉश करणार. लेट्स. आता हेअर वॉश झालेलं आहे, तर आता फेस मसाज करते. थोडं ऑइल वगैरे लावून फेस मसाज करायचं आहे. अंडर आईजचे, नेकवाला आणि असा. तर आता झालं आहे माझं सगळं पॅम्परिंग वगैरे डे. तर आता जास्त काय नव्हता व्हिडिओ, म्हणजे जे मी डेली म्हणजे कधीतरी महिन्यातनं एकदा करते मी ते पॅम्पर, तर तेच होतं. आणि मी जास्त नाही होम रेमेडीजच यूज करते जास्त करून. अजून असे प्रोडक्ट्स वगैरे यूज नाही केलेत. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.